आपली ही मराठी महाराष्ट्रीयनी एकूणच भारतीय संस्कृती आहे। आषाढ महिन्यामध्ये सगळीकडे स्नेहभोजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात। या निमित्ताने एकमेकाला भेटणं, एकमेकाबरोबर एकूणच विचाराची देवाणघेवाण करणं आणि या स्नेहभोजनाच्या निमित्ताने आपले संबंध जे आहेत, आपले एकूणच नातं जे आहे ते अजून वृद्धिंगत करणं, अशा प्रकारचा कायम संस्कृतीने दिलेला आपला संदेश आहे, होता आणि उद्यासुद्धा राहील। या निमित्ताने मागची 22 वर्ष मी माझ्या वानोडी परिसर आणि हडपसर मतदारसंघातील सगळ्याच मंडळींना एकत्रित घेऊन अशा प्रकारचा कार्यक्रम करत असतो। मला आठवतं की 22 वर्षापूर्वी 12 लोकांना घेऊन सुरू केलेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम आज तब्बल 20,000 लोकांपर्यंत येऊन पोचलेला आहे। त्या निमित्ताने लोक येणं, लोकांची भेटी, लोकांच्यावर गप्पा, ह्या अजूनच मला या ठिकाणी माझ्यातला आत्मविश्वास आणखीन मजबूत करत असतात आणि त्याचबरोबर या निमित्ताने समाजासाठी आपण अजूनही काही केलं पाहिजे याच प्रकारची एक स्फूर्ती किंवा अशा प्रकारचा एक प्रेरणा देणारं हे कामकाज होत असतं। या प्रकारचे कार्यक्रम मला निश्चित आनंद देतात, अशी माझी ठाम भूमिका आहे। जात धर्म याच्या पलीकडं महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती आहे। ही संस्कृती पक्षाच्या, जातीच्या, धर्माच्या पलीकडची ती कायम आपण जपूयात। शेवटी सगळ्याच गोष्टी राजकारणासाठी नसतात, सगळ्याच गोष्टी ह्या धर्मान जातीसाठी नसतात। ह्या आपण ज्या मातीत जन्माला आलो आहे ती त्या मातीतले नाही का हे नातेसंबंध कायम जोपासण्याकरता आम्ही पुढे येऊयात, एकत्रित येऊयात, हा संदेश या निमित्ताने त्यांना देईल। आम्ही पुढे येतो, तुम्हीसुद्धा पुढे या। निश्चित त्या का या निमित्ताने पुढच्या पिढीला आपण एक चांगला वारसा देऊ असं निश्चित मला वाटतं।